पिंजरा पिंजरा रे तात्यासाहेब 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 अरे नारकर वळणतय काय? नाही म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी कामगिरी पार पाडली बघा. हो, वीर साहेबांच्या कालच्या दौऱ्याची सगळी माहिती घेऊन आलोय. अहो वीर साहेब त्या सुपीच्या घरी गेले होते. सुपी? कोण सुपी? अहो सुपी ती नाम्याची पोरगी नाही का, एकदा ती तुम्हाला कोर्टात चोर म्हणली होती. तिच्याकडे कशाला गेला ईर? आता वीर कशाला गेला मला काय माहिती, तुम्ही म्हणला होता तो कुठं जातो ते बघ, मी माहिती काढून आणली. आता मी रिलॅक्स झालेलो आहे. म्हणजे गजेची काय बायशी भानगड नसणार. आमचा गजा त्यांना आम्ही पोरीवर तुकणार पण नाही. आईला सांगावं की नको तात्या साहेबांना की या सगळ्या लफड्यातलं पाणी तिथंच कुठंतरी मुरतंय. पण नको मरू दे, मोठ्या लोकांच्या घरातल्या मोठ्या गोष्टी आपण कशाला मध्ये पडा नाही का. मी काय म्हणतो तात्या साहेब, नाही म्हणजे या समध्या प्रकरणामध्ये तुम्ही जरा जातीने लक्ष घाला. नाही मला काहीतरी भानगड दिसते बघा. नाही त्याची काय गरज नाही. नाही गरज कशी नाही, मग मला सांगा वीर साहेबांनी गजू शेटला का म्हणून मारलं? आयला नारकर, तुमच्या बोलण्यामध्ये पॉइंट आहे. इकडे एक काम करायचं, गजावर जरा लक्ष ठेवायचं. म्हणजे तो काय करतो, कोणाला भेटतो, काय बोलतो याची जरा माहिती काढून आणा. द्या चहा द्या. नाही आमच्यासाठी आणले ना तुम्ही? द्या हो. थांबा हो, कळू दे की. नाही चहा म्हणलं, चहा कसं झालंय ते आम्हाला कळू दे की. परमच झालाय चहा. बसा बसा. अरे बसा. सुपी सुपी म्हणलं माहितीये का तुम्हाला? ती नाम्याची पोरगी सुपी, तिच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? नाही तुम्ही म्हणाल की हे काय नवीन, हे नवीन काय नाही. नवीन याच आहे की गजाचं लग्न आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ते निर्विघ्नपणे पार पडावं अशी आमची इच्छा आहे. तर तुम्हाला काय कळलं असेल तर आम्हाला सांगा. नंतर कळलं तर होणारा अनर्थ टाळता येणार नाही. ते नारायणीच्या प्रकरणात त्याने मला आणि यांना मदत केली होती एवढं. म्हणजे त्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्या तळभद्रीपुरीची मदत घेतली आणि आम्हाला एका शब्दानं पण कळवलं नाही. मला ते अरे काय टाटखळी बसली का तुमची? कैसाला समज आठवा तुम्ही काय ते याय देतो तुम्हाला, पण समजा आम्हाला कळलं पाहिजे खरं काय ते. पिंजरा